नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सोडवणार आहोत सेशन 20। तर बघा, इथे पहिले लॅब आवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला टायपिंग प्रॅक्टिस आलेली आहे, तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। आणि आपल्याला इथे आता नेक्स्ट बटनावर क्लिक करून टायपिंगची काही तुम्ही टाईप करू शकता। त्यानंतर इथे सेव्ह करायचं आहे, ओके करा आणि त्यानंतर SIM वर क्लिक करून याच्यातनी बघा आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली टायपिंगची परीक्षा झालेली आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर बघा इथे रिप्लाय ते क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून प्रोसीडवर क्लिक करा। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी 5 क्वेश्चन्स आलेले आहे, तर इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन्स आहे, आपण टेम्पलेट्स ऑनलाइन सर्च आणि क्रिएट करू शकतो म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे, करू शकतो। त्यानंतर तुमच्या बिझनेस कार्डचा ड्रॉप सेव्ह करण्यासाठी योग्य टॅब शोधा म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा कशातून शोधता येते, तर फाईल टॅबमधून शोधता येते। तर फाईलवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट टेक्स्ट एंटर व फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबचा उपयोग कराल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर तर याचं उत्तर होम टॅब आहे। त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा फॉर्मॅट साईज चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो पर्याय निवडा म्हटलेला आहे। तर आपल्याला फॉन्टची साईज चेंज करायचं आहे, तर फॉन्टची साईज आपण कशातून चेंज करू शकतो बघा, पाहून घ्या। इथे क्लिक करायचं आहे, मोठं करून घ्या। बघा या इथून आपण साईज चेंज करू शकतो, तर याचं उत्तर बी आहे। तर आपल्याला ऑप्शन बी वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे, डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करण्यासाठीच्या टिप्स काय असतात म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला डॉक्युमेंट PDF करण्यासाठी आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने PDF करू शकतो। तर त्याचं उत्तर बघा फाईल टॅबवर जायचं आहे। त्यानंतर आपल्याला PDF वर क्लिक करायचं आहे इथून। तर याचं उत्तर बघा 2 नंबरवर आहे। अशा पद्धतीने आपलं सुरुवातीचं झालेलं आहे सेल्फ पाथ लर्निंग। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्टार्टवर क्लिक करा इथून। त्यानंतर इथून नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन आलेला आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करते म्हटलेला आहे। तर निमंत्रण पत्रिका ही कोणती करते बघा, तर याचं उत्तर आहे 3 नंबरवर। तर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा ऑनलाईन मोडमध्ये सिलेक्ट केलेली टेम्पलेट एडिट करण्याकरिता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ओपन इन ब्राउझर आहे। त्यानंतर बघा मेनू बारवरील डॅश डॅश टॅब तुम्हाला एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्याकरिता उपयोगी पडते म्हटलेलं आहे। तर सर्व आपण होम टॅबमधून करू शकतो, तर याचं उत्तर होम टॅब आहे। त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणती टूल्स किंवा वेबसाईट वापरून तुम्ही निमंत्रण पत्रिका डिझाईन करू शकता म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा व्हॉट्सॲप सोडून बाकी सर्वच आहे। वर्डमध्ये करू शकता, कॅनवामध्ये करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा करू शकता। तिन्ही याला सिलेक्शन करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे आणि ती PDF फाईलमध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता। त्यासाठी फाईल मेनू व सेव्ह ॲज ऑप्शन खाली तुम्ही डॅश डॅश पर्याय सिलेक्ट कराल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा डाउनलोड ॲज अ PDF आहे, 3 नंबरवर आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा आपल्याला एंड एक्झाम हे नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, नंतर ओके करायचं आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा। बघा याच्यामध्ये 5 प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले आहे, तर पहिला क्वेश्चन लावायचा इथून। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा म्हणते आणि त्यामध्ये रिया यादव टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टॅब
त्यामधला टेक्स्ट ग्रुप आणि त्यामधला टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा म्हटलेला आहे। तर आपल्याला बघा या डॉक्युमेंटवर एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जायचं आहे आणि टेक्स्ट बॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथे ड्रॉ टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि ते कुठेही एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। ड्रॉ केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, रिया यादव। तर याच्यात आपण कोणतंही नाव टाईप करू शकतो जे सांगितलं असेल ते। नाव टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करा। बरोबर आलेलं आहे, त्यानंतर ओके करायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन चालू करायचा इथून। काय म्हटलेलं आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब हेडर आणि फुटर ग्रुपचा वापर करा म्हटलेला आहे। तर आपल्याला ऑस्टिन नावाचं फुटर घ्यायचं आहे, तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर फुटरमध्ये जायचं आहे आणि यामधून बघा आपल्याला ऑस्टिन नावाचा फुटर घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके करा, त्यानंतरचा क्वेश्चन्स लावायचा आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे पहा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटर एडिट करा, त्यामध्ये कमल मोटर सेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करायचा आहे बघा आपल्याला। त्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर फुटरमध्ये जायचं आहे। फुटरमध्ये गेल्यानंतर बघा एडिट फुटरचा वापर करायचा आहे, तर एडिट फुटरचा वापर करा आणि हे फोटो काढून टाकून आपल्याला बघा हे फुटर त्यामध्ये पेस्ट करायचं आहे। तर मी इथून कॉपी करून घेतो त्या नावाला आणि ते जे नाव आहे ते सगळं काढून टाकायचं आहे बॅक बटनाचा वापर करून आणि त्यामध्ये ते नवीन नाव टाईप करायचं आहे किंवा पेस्ट करा। त्यानंतर क्लोज हेडर आणि फुटर करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेली कोणतीही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी याचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा या डॉक्युमेंटमध्ये कोणतंही आपल्या डेस्कटॉपवर जे पिक्चर असेल ते घ्यायचं आहे, तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर पिक्चरवर जा आणि पिक्चरवर गेल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला पिक्चरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणतीही पिक्चर याच्यातून घेऊ शकतो। तर मी हे निवडलेली आहे, त्यानंतर इन्सर्ट करा, बघा इथं आलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे आणि आपला गाइडेड डू इट युअर सेल्फचा शेवटचा क्वेश्चन सोडवायचा आहे। काय म्हटलं बघा, दिलेल्या फीडबॅक फॉर्मचे शीर्षलेख संपादित करा। इन्सर्ट टॅबमधले इलुस्ट्रेशन ग्रुपमधल्या पिक्चर वापरून फॉर्मॅट शीर्षकाच्या डावीकडे जेवण सेटअपची प्रतिमा प्लेट आणि चमचे घाला म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक फोटो टाकायचा आहे, तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि यातून पिक्चरवर क्लिक करायचं आहे। तर यातून कोणतंही घेतलं तरी चालेल, क्लिक करा कोणत्याही पिक्चरला आणि इन्सर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। अशा प्रकारे आपलं सर्व क्वेश्चन सोडून झालेलं आहे। येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करा आणि त्यामध्ये ते नाव टाईप करायचं आहे एंड एक्झाम आणि त्यानंतर कन्फर्म करा। बघा पूर्ण आलेला आहे स्कोर। त्यानंतर प्रोसेस फोलिओ तुम्हाला माहीत आहे 1 मिनिटाचा टायमिंग आहे। त्यानंतर बघा सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे, सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करायचं आहे, त्यानंतर नेक्स्ट करा। तर बघा याच्यामध्ये 2 प्रकारचे सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर इथून पहिला क्वेश्चन लावायचा आहे। तर काय म्हणते बघा पहिला क्वेश्चन्स, टेक्स्टचे स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंटमधील स्पेसिफिक टेक्स्चरवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरल्या जातात, म्हणून फॉन्ट स्टाईल कॅलिस्टो MI मध्ये बदला आणि निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर डार्क ब्लू करा म्हटलेला आहे। तर बघा आपल्याला हा फॉन्ट घ्यायचा आहे, तर फॉन्ट घेण्यासाठी फॉन्ट ग्रुपमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला तो फॉन्ट इथून चेंज करायचा आहे। चेंज केल्यानंतर बघा त्याचा कलर डार्क ब्लू करा म्हणत आहे, तर शब्दाचा कलर घेण्यासाठी
फॉन्ट कलरवर क्लिक करायचं आहे आणि ज्यातून डार्क ब्लू कलर इथून निवडायचा आहे अशा पद्धतीने, आणि नंतर आपलं सेव्ह करायचं इथून. झालेला आहे सेव्ह. त्यानंतर दुसरा क्वेश्चन्स लावायचा आहे आपल्याला इथून. दुसरा क्वेश्चन्समध्ये बघा, सेव्ह ॲजचा उद्देश नवीन फोल्डर तयार करणे किंवा एक्झिस्टिंग असलेली फाईल नवीन ठिकाणी त्याच नावाने किंवा वेगळ्या टायटलसह सेव्ह करणे आहे. म्हणून आपल्या डॉक्युमेंटचे नाव इन्व्हिटेशन कार्ड या नवीन नावाने रिनेम आणि सेव्ह ॲज करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी फाईलमध्ये जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर ब्राउझर क्लिक करायचं आहे किंवा डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर इथे कोणतेही एक नाव द्यायचं आहे जे सांगितलं असेल ते, आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा सेव्ह करा. अशा पद्धतीने आपले सिम्युलेशनचे पूर्ण क्वेश्चन झालेले आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. त्यानंतर बघा, आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि इथून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बघा, याच्यातनी 4 क्वेश्चन्स आलेले आहे. पहिला क्वेश्चन्स पहा, स्लॉट्स हे विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी करेक्शन पॉईंट देतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डिस्क विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी करेक्शन पॉईंट प्रदान करतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला डॅश डॅश असे म्हणतात म्हटलेलं आहे. तर याला सिस्टीम बोर्ड म्हटले जाते. मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड याला स्लॉट्स असेही म्हणतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. अशा पद्धतीने आपलं पूर्ण झालेलं आहे सोडून. त्यामध्ये आपल्याला सेशन याच्यामध्ये एंड एक्झाम टाकायचं आहे. त्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर बघा, याच्यातनी आपल्याला हे जनला रेड करायचं आहे. तर इथून क्लिक करा अशा पद्धतीने, आणि याच्यातलं सुरुवातीचंच घ्यायचं आहे. झालं हे ग्रीन. अशा पद्धतीने आपलं सेशन 20 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे.